तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या पळशी वैद्य येथील मूळ रहिवासी ॲडव्होकेट अशरफ सादिक पटेल यांची महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे उपसचिवपदी पदोन्नती झाली आहे। अत्यंत कमी वयात हे प्रतिष्ठित पद प्राप्त करून त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, प्रामाणिक कार्यनिष्ठा, कर्तव्य भावना आणि परिश्रमाची पावती दिली आहे। या निमित्ताने महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने मंत्रालय मुंबई येथे त्यांचा महासंघाचे अध्यक्ष हाजी सैपनजी जतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। ॲडव्होकेट अशरफ पटेल यांना समाजसेवेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे। त्यांचे पणजोबा सिराजुद्दीन बापूमियाँ पटेल हे स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक व शैक्षणिक चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्व होते। त्यांचे आजोबा बापूमियाँ सिराजुद्दीन पटेल यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले। वडील डॉक्टर सादिक बापूमियाँ पटेल यांनी वैद्यकीय सेवेतून तळागाळातील गरजू रुग्णांना सेवा दिली। त्यांचे काका ॲडव्होकेट हमीद बापूमियाँ पटेल यांनी महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागात अवर सचिव ते प्रधान सचिव पदापर्यंत सेवा बजावताना विविध कायदे व धोरण निर्मितीतील महत्त्वाची भूमिका बजावली। तसेच त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य आणि बांठी आयोगावरील कायदेतज्ञ म्हणून कार्य केलं। दुसरे काका ॲडव्होकेट सलीम बापूमियाँ पटेल यांनी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवक कल्याणासाठी कार्य केलं असून पुढे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दालन खुले केले आहे। या गौरवशाली परंपरेचा वारसा पुढे नेत ॲडव्होकेट अशरफ पटेल यांनी मिळवलेले यश हे पटेल परिवाराच्या सेवाभावी साक्ष मानली जात आहे। त्यांच्या पदोन्नतीमुळे पळशी वैद्यसह जळगाव जामोद, बुलढाणा जिल्हा आणि ग्रामीण परिसराचा नावलौकिक वाढला असून विद्यार्थी व नागरिकांमध्ये प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, पिंपळगाव काळे।